Last time we have learned how to balance chemical reaction using ion electron method or half reaction method. त्याच्यामध्ये आपण ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, रिडक्शन हाफ रिॲक्शन अशा रिॲक्शन्स लिहिल्या. मग ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स केल्यानंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट आणि गेन बॅलन्स केले आणि मग फायनली आपल्या त्या रिॲक्शन्स बॅलन्स झाल्या. तर त्याच्यामध्ये जे आपण ऑक्सिडेशन अँड हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन लिहिल्या होत्या, दीज टू रिॲक्शन्स टुगेदर मेक अ रिडॉक्स रिॲक्शन. बरोबर, ते रिडॉक्स नावावरूनच आपल्याला कळतं की रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. सो हाऊ इट इज रिलेटेड टू इलेक्ट्रोड पोटेन्शियल रिडॉक्स रिॲक्शन और OH और RH. त्याच्यासाठी आपण आधी इलेक्ट्रोड म्हणजे काय हे बघूया. मला असं वाटतं कधीतरी 9-10मध्ये झालं असेल, पण आपण रिवाइज करू हे सगळं परत आणि मग हाऊ दे आर रिलेटेड विथ द रिडॉक्स रिॲक्शन ते बघूया. व्हॉट इज इलेक्ट्रोड? एनी मेटल रॉड और मेटल प्लेट, if it is deep in its salt solution, then it can be called as electrode. Example, zinc in zinc sulfate, copper in copper sulfate. ऑफकोर्स नंतर त्या इलेक्ट्रोडला काहीतरी कनेक्शन लावलं तर दॅट विल फंक्शन. बरोबर. सो हे झालं इलेक्ट्रोड. एखादा मेटल म्हणजे झिंक सपोज, इफ इट इज डीप इन झिंक सल्फेट किंवा झिंक क्लोराईड सोल्युशन, त्या मेटल आयन इन्व्हॉल्व असलेलं सॉल्ट सोल्युशन पाहिजे. कॉपर इन कॉपर सल्फेट किंवा कॉपर क्लोराईड काही चालेल, कॉपर आयन असलेलं सोल्युशन. सो दे आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोड. देर आर टू टेंडन्सीज फॉर एनी मेटल. आता त्या टेंडन्सीची म्हणजे ती टेंडन्सीचं काय म्हणू शकतो आपण, म्हणजे ती जास्त असू शकते किंवा कमी पण असू शकते टेंडन्सी. बट देर आर two tendencies for any metal. The first tendency is solid metal gives out electron and go into the solution as ion. So zinc solid, when deep in its zinc sulfate solution, it goes into the solution as zinc plus 2 ions and giving 2 electron. This is called as oxidation tendency. म्हणजे टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज अशी एक टेंडन्सी असू शकते, किंवा झिंक 2 प्लस आयन्स गेन्स 2 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म झिंक मेटल. म्हणजे काय होतं, रिडक्शन प्रोसेस होते. दिस इज रिडक्शन टेंडन्सी. दोन प्रकारच्या टेंडन्सी असतात मेटलच्या. आयदर टू गो इन टू द सोल्युशन ॲज आयन्स बाय गिव्हिंग आउट इलेक्ट्रॉन्स. आता तर डिपेंड त्या मेटलची किती व्हॅलन्सी आहे त्याच्यावर डिपेंड, वेदर इट विल गिव्ह 1 इलेक्ट्रॉन और 2 इलेक्ट्रॉन और 3 इलेक्ट्रॉन मे बी. सो दॅट त्या 3पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन जनरली देत नाही मेटल आहे, कारण त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 1 to 3 इलेक्ट्रॉन्स असतात. सो वेदर टू गिव्ह इलेक्ट्रॉन, that is the de-electronation process is de-electronation or oxidation and form ions, or ions can accept electrons to form metal, म्हणजे रिडक्शन टेंडन्सी. अशा दोन टेंडन्सी असतात. आता कुठल्या मेटलची मोर टेंडन्सी आहे ऑक्सिडेशनची, कुठल्या मेटलची मोर टेंडन्सी आहे रिडक्शनची, ते सगळं आपल्याला नंतर बघायचं आहे. पण जनरली ह्या दोन टेंडन्सी असतात. टू गो इन टू द सोल्युशन ॲज आयन्स बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स, दॅट इज ऑक्सिडेशन टेंडन्सी. अँड बाय आफ्टर गेनिंग इलेक्ट्रॉन, आयन्स गेन इलेक्ट्रॉन टू गेट डिपॉझिटेड ॲज मेटल, दॅट इज रिडक्शन टेंडन्सी. सो या प्रत्येक एलिमेंटच्या अशा असू शकतात. सपोज सिल्वर आहे आयन, सिल्वर आयन ॲक्वस, it will gain 1 electron because it is in the form of Ag plus. So it will form Ag solid. Depends, तो आयन त्याची व्हॅलन्सी काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. सपोज ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम सॉलिड, इट विल गो इन टू द सोल्युशन ॲज ॲल्युमिनियम 3 प्लस ॲक्वस, plus it will give 3 electrons, right? So different elements have different tendency. According to the valency they will either lose electron or they will gain electron. आता इथे ह्याचा अर्थ सिल्वर फक्त गेनच करतो का किंवा ॲल्युमिनियम फक्त लूजच करतो का, तर असं नाही, डिपेंड्स.
सिच्युएशनवर डिपेंड असतं, वेदर इट विल गेन इलेक्ट्रॉन और वेदर इट विल लूज इलेक्ट्रॉन. तर ते कसं डिपेंड असतं ते सगळं आपल्याला बघायचं आहे. फक्त या दोन टेंडन्सी आधी समजून घ्या. मग इफ सच झिंकचं आपण एक्झाम्पल बघूया. इफ सच झिंक metal plate is deep in zinc sulfate solution. Suppose this is zinc ची metal plate आहे आणि हे झिंक आयन असलेलं सोल्युशन आहे. मी अशी कर्व का काढले ना, मार्जिन ह्या किंवा लेवल कर्व का काढले त्याचा आन्सर तुम्हाला मी स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये देईन. मी विसरले तर मला विचारायचं की मी अशी सोल्युशनची जी लेवल आहे तशी कर्व का काढली आहे, त्याचं उत्तर तिकडे देईन. जनरली आपण कर्व काढतो ना अशी सोल्युशनची लेवल, किंवा आपल्याला दिसताना पण अशी कर्व दिसते. ब्युरेटमधली तुम्ही लेवल बघितली असेल, किंवा कुठलाही ग्लास साधा आपण घेतला पाणी भरून, त्याच्यामधली लेवल अशी आपल्याला नेहमी लिक्विडची कर्व दिसते. का दिसते कर्व लेवल ते आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये बघूया. सो झिंक डीप इन झिंक सल्फेट सोल्युशन. तर झिंक सल्फेट सोल्युशन म्हणजे कुठले असणार ते सोल्युशन? 2+ आयनचे सोल्युशन. तर झिंकची सपोज टेंडन्सी असेल to go into the solution as zinc plus 2 ions. So what will this zinc rod will do or zinc metal will do? It will go into the solution as zinc plus 2 ions. तर इथे ना माझं पेन चाललं तर वेगळा रंग बरा आहे. So it will go into the solution as zinc 2+ ions. So what will happen? Electrons will get left on the electrode, because zinc will go into the solution as zinc plus 2 ions and electron will get on the electrode, deposited on the electrode. In this way electrical double layer is formed. इथे सगळी निगेटिव्हची लेअर फॉर्म होईल इलेक्ट्रोडवर आणि इकडे काय लेअर फॉर्म होईल तर पॉझिटिव्हची लेअर फॉर्म होईल. सो solution will become positively charged and this electrode will become negatively charged. In this way electrical double layer is formed. Electrical double layer is formed which gives rise to potential. In this way electrode potential arises. This is due to tendency of zinc to go into the solution. मग आता दुसरी पण टेंडन्सी एक असते ना, दुसरी पण टेंडन्सी असते. कुठली दुसरी टेंडन्सी असते? टू गेट डिपॉझिटेड. एक टेंडन्सी असते टू गो इनटू द सोल्युशन, एक असते टू गेट डिपॉझिटेड. सपोज दिस इज अगेन झिंकचं एक्झाम्पल घेऊया आणि दिस इज झिंक 2+ आयन्स म्हणजे झिंक सल्फेट सोल्युशन आहे. नाउ व्हॉट दिस झिंक plus 2 ions will do? This zinc plus 2 ions will get deposited here. ते कसे डिपॉझिट होतील? They will go to the electrode and will gain electrons from this electrode. ते कसे गेन होतील ते तुम्हाला कळेल नंतर. So they will gain electrons. So they will left SO4- 2 ions in the solution. ते कुठलेही क्लोराइड असेल तर क्लोराइड. So negative ions will be in the solution and positive ions will get deposited at the electrode. In this way electrical double layer is formed and this will give rise to potential. Now this potential which we have seen in the left side figure, this potential arises due to tendency of zinc to go into the solution as ions. म्हणजे इथे रिॲक्शन कुठली झाली होती तर zinc gives zinc 2+ ion plus 2 electron. Due to this potential has arisen. So this potential is called as oxidation potential. Why this potential is called as oxidation potential? Because the potential has arisen due to this oxidation reaction. Right? आता राईट साईडच्या फिगर मध्ये काय झालं होतं? Zinc 2+ ions gain 2 electrons from the electrode to form zinc metal. And potential has arisen due to this reduction reaction. Therefore this potential is called as reduction potential. येत्या लक्षात इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय?
There are two tendencies of any electrode. Electrode म्हणजे काय? A metal rod or metal plate dipped in its salt solution is called as electrode. कुठला इलेक्ट्रोड? मग त्याला आपण नंतर एनोड म्हणायचं का कॅथोड म्हणायचं ते नंतर ठरवूया. There are two tendencies of metal to go into the solution as ions after losing electrons is oxidation tendency, and to get deposited on the metal as a metal on electrode by gaining electrons is reduction tendency. अशी वेगवेगळ्या एलिमेंटची वेगवेगळी टेंडन्सी असू शकते. So if potential arises due to this oxidation reaction, it is called as oxidation potential. If the potential arises due to such reduction reaction, then that is called as reduction potential. So the potential म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल की oxidation potential is the potential which arises due to oxidation reaction and the potential which arises due to reduction reaction. आता इथे वेगळी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण किंवा सेम झिंकचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. राईट, ही आपल्याला टेंडन्सी माहिती आहे ना, लुझिंग इलेक्ट्रॉन और दिस इज कॉल्ड एज डी इलेक्ट्रोनेशन. डी म्हणजे काय? टू रिमूव्ह. इलेक्ट्रोनेशन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन. सो दिस इज ड्यू टू रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय तर ऑक्सिडेशन. अँड दिस इज कॉल्ड एज इलेक्ट्रोनेशन. इलेक्ट्रोनेशन म्हणजे काय तर ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय ते रिडक्शन, हे आपल्याला माहिती आहे. So potential arises due to oxidation tendency is called as oxidation potential. Potential arises due to reduction tendency is called as reduction potential. And this potential is given by E. It is denoted by E and its unit is volt. So potential is given by E and its unit is volt. Then, and this is called as electrode potential. Then what is standard electrode potential? Standard electrode potential is the potential where all the species which are taking part in the reaction or which are involved in the electrode reaction, they are having concentration unity. म्हणजे 1 molar concentration असेल and temperature will be 25 degrees Celsius or 298 Kelvin. So if such conditions are there, then the potential arise is called as इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे समजा इथे आपण आता हे जे दाखवलं रिॲक्शन, याच्यामध्ये झिंक सल्फेटचं कॉन्सन्ट्रेशन समजा 1 मोलार असेल अँड इफ द टेम्परेचर ॲम्बियंटचं टेम्परेचर किंवा सोल्युशनचं टेम्परेचर इफ इट इज 25 डिग्री सेल्सिअस or 298 Kelvin, then the potential arises due to this reaction or due to this tendency is called as standard oxidation potential. आता राईट साईडच्या केसमध्ये इथे झिंक सल्फेटचं सोल्युशन 1 मोलार कॉन्सन्ट्रेशनचं असेल आणि इथे टेम्परेचर ऑफ द सोल्युशन इफ इट इज, इथे सोल्युशन आहे, इफ द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन इज 298 Kelvin or 25 degrees Celsius, then the potential arises here is called as standard reduction potential. आता अजून एक काय लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट गोष्ट, standard electrode potential is equal to standard reduction potential. म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलला स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं कन्सिडर केलेलं आहे. इथून पुढे जेव्हा जेव्हा आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असा शब्द वापरू तेव्हा ती रिडक्शन पोटेन्शियल असेल. का ते सांगते तुम्हाला. म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ACP म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, because reduction reaction is taken as a standard reaction to represent any electrode. कुठलाही जेव्हा आपण इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करतो तेव्हा झिंक 2 प्लस aqueous प्लस 2 इलेक्ट्रॉन विल गिव्ह झिंक सॉलिड. ही स्टँडर्ड रिॲक्शन असं कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे रिडक्शन रिॲक्शन इज कन्सिडर्ड ॲज अ स्टँडर्ड रिॲक्शन. किंवा कॉपरचा इलेक्ट्रोड आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल
तर कॉपर 2 प्लस ॲक्वस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स कॉपर सॉलिड, किंवा Fe3 प्लस ॲक्वस प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स Fe2 प्लस ॲक्वस. हा एक वेगळ्या प्रकारचा इलेक्ट्रोड आहे, सांगेन तुम्हाला. किंवा Ag प्लस ॲक्वस प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स Ag सॉलिड, किंवा H प्लस ॲक्वस प्लस इलेक्ट्रॉन, आता इथे 2H प्लस येणार, 2H प्लस ॲक्वस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स H2 गॅस. ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन आहेत त्या स्टँडर्ड रिडक्शन रिॲक्शन आहेत. अँड standard reduction reaction is taken as a standard reaction, and therefore potential arising due to such standard reduction reaction is called as standard reduction potential or standard electrode potential. मी असं रिडक्शन रिॲक्शन का घेतले बरं? कारण काहीतरी ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन काहीतरी एक स्टँडर्ड ठेवायला पाहिजे ना. नाही तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हटलं की आपल्याला प्रश्न पडेल की आता ऑक्सिडेशन पोटेन्शियल घ्यायची का रिडक्शन पोटेन्शियल घ्यायची. सो रिडक्शन रिॲक्शन ही एक स्टँडर्ड रिॲक्शन ठेवली आहे, आणि ती स्टँडर्ड रिॲक्शन इज आणि त्या ड्यू टू दॅट स्टँडर्ड रिॲक्शन द पोटेन्शियल अराइज इज नोन ॲज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सो इथून पुढे जेव्हा जेव्हा आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं कन्सिडर करू तेव्हा आपण त्याला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल घेणार आहोत. सो एवढं तुम्हाला आय होप कळलं असेल की व्हॉट इज इलेक्ट्रोड, व्हॉट इज ऑक्सिडेशन टेंडन्सी, व्हॉट इज रिडक्शन टेंडन्सी, हाऊ पोटेन्शियल अरायझेस, व्हॉट इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल, व्हॉट इज स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, व्हॉट इज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. आता इलेक्ट्रोडचे 2 टाईप आहेत, तुम्ही हे बघितले असेल टाईप, ॲनोड आणि कॅथोड. सो ॲनोड इज द इलेक्ट्रोड वेअर oxidation takes place. ही स्टँडर्ड रिॲक्शन आहे. ॲनोड इज द इलेक्ट्रोड वेअर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. ही स्टँडर्ड रिॲक्शन मधून इलेक्ट्रोकेमिकल सेलचा असू दे किंवा इलेक्ट्रोलिटिक सेलचा असू दे. तुम्ही आतापर्यंत आय थिंक इलेक्ट्रोकेमिकल सेल कधी बघितलेलं नाहीये. इलेक्ट्रोलिसिस मधला ॲनोड कॅथोड तुम्ही बघितलाय. तो पुढच्या वर्षी आपल्याला हे सगळं दोघांच्यातला डिफरन्स वगैरे सगळं बघायचं आहे. पण लक्षात काय ठेवायचं, ऑलवेज ॲनोड इज द इलेक्ट्रोड वेअर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. ही त्याची स्टँडर्ड डेफिनेशन आहे. मग त्याला निगेटिव्ह साईन असेल का पॉझिटिव्ह साईन असेल, दॅट इज डिफरंट थिंग. सो पोलॅरिटी वर जायचं नाही आता. आपण काय लक्षात ठेवायचं फक्त, ॲनोड इज द रिॲक्शन वेअर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. ऑक्सिडेशन म्हणजे काय, इफ M solid, M म्हणजे any metal, gives Mn plus aqueous plus n electrons, this is oxidation reaction. म्हणजे त्याची जेवढी व्हॅलन्सी असेल तेवढे इलेक्ट्रॉन तो लूज करेल आणि तेवढा त्याच्यावर चार्ज म्हणजे कॅटायन्स त्याचे फॉर्म होतील. this type of reaction always arises at anode, which is called as oxidation reaction. So anode is the electrode where oxidation takes place. मग आता कॅथोड म्हणजे काय, कॅथोड इज द इलेक्ट्रोड वेअर रिडक्शन टेक्स प्लेस. आणि हे स्टँडर्ड आहे कुठल्याही प्रकारचा सेल असू दे, वेअर रिडक्शन टेक्स प्लेस. मग आता इथे रिडक्शन रिॲक्शन कशी होणार, Mn प्लस ॲक्वस प्लस n इलेक्ट्रॉन. पण रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन टू गिव्स M सॉलिड. दिस इज रिडक्शन रिॲक्शन. सो कॅथोड इज द इलेक्ट्रोड वेअर रिडक्शन टेक्स प्लेस. हे अगदी पक्क डोक्यात ठेवायचं. Anode is the electrode at which oxidation takes place. Cathode is the electrode at which reduction takes place. मग या ॲनोड वरती जे पोटेन्शियल अराइज होते ड्यू टू ऑक्सिडेशन रिॲक्शन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन पोटेन्शियल. अँड कॅथोड वरती जी पोटेन्शियल अराइज होते ड्यू टू रिडक्शन रिॲक्शन is called as reduction potential. If that is in the standard condition, standard condition म्हणजे काय, 1 molar concentration of the ions आणि 298 Kelvin temperature, then that is called as standard reduction potential. That is nothing but the standard electrode potential. I think एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. आता
इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय किंवा सेल म्हणजे काय? सेल इज मेड अप ऑफ 2 इलेक्ट्रोड्स और 2 हाफ सेल्स. इलेक्ट्रोडला हाफ सेल पण म्हणतात. एक मेटल रॉड डीप इन इट्स सॉल्ट सोल्युशन इज 1 इलेक्ट्रोड और इट इज 1 हाफ सेल. सो सेल इज मेड अप ऑफ 2 इलेक्ट्रोड और 2 हाफ सेल्स. मग त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं? लेफ्ट साईडला ॲनोड, मग सॉल्ट ब्रिज आणि मग कॅथोड. आता हे आपल्याला आत्ता एवढं डिटेल नाहीये यंदा, पुढल्या वर्षी सगळं डिटेलमध्ये. मग आपण यंदा काय करूया, एक फक्त सेल आपण बघूया. विच इज डॅनियल सेल. डॅनियल सेल म्हणजे काय? तर सेल विथ 2 इलेक्ट्रोड्स और 2 हाफ सेल्स आणि त्यांच्यामध्ये एक असतो सॉल्ट ब्रिज. तर आता तुम्हाला इथे हे दिसत असेल, डायग्राम दिसत असेल. तर त्या डायग्राम मध्ये बघा, द लेफ्ट साईडला जो इलेक्ट्रोड आहे दॅट इज झिंक इलेक्ट्रोड डीप इन झिंक सॉल्ट सोल्युशन. म्हणजे कुठलंही त्याचं झिंक सल्फेट असेल किंवा झिंक क्लोराईड असेल, कुठलंही सोल्युशन असेल. राईट साईडला जो इलेक्ट्रोड आहे दॅट इज कॉपर इलेक्ट्रोड इन प्रेझेन्स ऑफ कॉपर सॉल्ट सोल्युशन. मग ते कॉपर क्लोराईड असेल, कॉपर सल्फेट असेल, कॉपर नायट्रेट असेल, कुठलंही कॉपर सॉल्टचं म्हणजे Cu2+ आयन असलेलं सोल्युशन. लेफ्ट साईडला झिंक इलेक्ट्रोड विथ झिंक सॉल्ट सोल्युशन म्हणजे Zn+2 सॉल्ट असलेलं सोल्युशन. ह्या दोन सोल्युशन मध्ये एक अशी ट्यूब दिसते तुम्हाला, इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब. दिस इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब इज कॉल्ड ॲज सॉल्ट ब्रिज. आणि त्याचा एक छोटा व्हिडिओ आहे, तो पाठवेन मी तुम्हाला. सॉल्ट ब्रिजचं फंक्शन ॲक्च्युली यंदा आपल्याला फंक्शन वगैरे नाही आहे, पण एक तुम्हाला जर बघायचं असेल तर मी तो हे पाठवेन. पुढल्या वर्षी आपल्याला डिटेल्स आहेत सॉल्ट ब्रिजचे. सॉल्ट ब्रिज कशासाठी? तर दोघांमध्ये आयन फ्लो होण्यासाठी आणि कनेक्शन होण्यासाठी, म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी दोघांमध्ये, दोन्ही सोल्युशनमध्ये मेंटेन करण्यासाठी. दॅट इज सॉल्ट ब्रिज. हाऊ दिस सॉल्ट ब्रिज इज प्रिपेअर्ड? द सॉल्ट ब्रिज म्हणजे काय? इट इज ग्लास ट्यूब यू शेप. त्याला उलटा करून आपण ठेवतोय, ते यू शेपची एक ग्लास ट्यूब आहे. त्याच्यामध्ये अगार अगार सोल्युशन फिल केलेलं असतं आणि त्या अगार सोल्युशनमध्ये कुठलं तरी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट KCl किंवा NH4NO3 हे त्या आगारमध्ये सेट केलेलं असतं. आणि ते सेट तुम्हाला माहिती आहे, आगार सेट केल्यावर सॉलिड होतं आणि मग ते इकडे इन्व्हर्ट करून ठेवलेलं असतं, सो दॅट इट कॅन मेंटेन द आयन फ्लो फ्रॉम दिस हाफ सेल टू दिस हाफ सेल. म्हणजे हा जो कंटेनर ते ह्या कंटेनरमध्ये, ह्या कंटेनरमध्ये आयनचा फ्लो मेंटेन करू शकेल, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करू शकेल. सो हा झाला तो सॉल्ट ब्रिज. नंतर हा जो हाफ सेल आहे आणि हा राईट साईडचा हाफ सेल आहे, म्हणजे झिंक इन झिंक आयन सोल्युशन आणि कॉपर इन कॉपर आयन सोल्युशन. इट इज इलेक्ट्रिकली कनेक्टेड, एक्सटर्नली कनेक्टेड बाय व्होल्टमीटर. आता व्होल्टमीटर कशासाठी? तर इलेक्ट्रॉनचा फ्लो होतोय का हे कळण्यासाठी आपल्याला व्होल्टमीटर लावला पाहिजे. इकडे आपण इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये, जे आपण 10th मध्ये बघितले इलेक्ट्रोलिटिक सेल, तिथे आपण इथे बॅटरी लावली होती, बरोबर? बॅटरी लावली होती ना इथे. कारण आपण इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये काय करतो? तर इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये एक्सटर्नली वी प्रोव्हाइड द करंट, काहीतरी पोटेन्शियल आपण प्रोव्हाइड करतो आणि मग ड्यू टू पॅसेज ऑफ इलेक्ट्रिकल करंट केमिकल रिॲक्शन हॅपन्स इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये. असं आपण मागच्या वर्षी बघितलं होतं 10th स्टँडर्डमध्ये. म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग असेल, ते इलेक्ट्रोप्लेटिंग बघितलं होतं आपण. नंतर मेटॅलर्जी बघितली होती ॲल्युमिनियमची. सो त्याच्यामध्ये सगळीकडे बाहेरनं आपण इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली होती अँड ड्यू टू दॅट केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये. पण इथे काय होतं? ड्यू टू केमिकल रिॲक्शन देअर इज प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल करंट और देअर इज अ प्रोडक्शन ऑफ, देअर इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. मग तो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला शो करण्यासाठी किंवा डिटेक्ट करण्यासाठी काहीतरी इथे डिटेक्टर पाहिजे. सो व्होल्टमीटर इज यूज्ड हिअर ॲज अ डिटेक्टर. आणि इथे टॅप की असते सर्किट क्लोज करायला किंवा ओपन करायला. ओके, सो हा झाला एक, ह्याला म्हणतात इलेक्ट्रोकेमिकल सेल. पुढल्या वर्षी सगळं आपल्याला डिटेल बघायचं, यंदा फक्त इंट्रोडक्शन आहे पुढच्या वर्षीचं. सो दिस इज इलेक्ट्रोकेमिकल सेल. हे दोन हाफ सेल आहे, झिंक डीप इन झिंक सल्फेट सोल्युशन, कॉपर इन कॉपर आयन सोल्युशन. It is internally connected with the salt bridge and externally connected with wires via voltmeter and key.
एवढं आहे लक्षात. आता ह्या दोन सेलमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर झिंक इज हॅव्हिंग मोर टेंडन्सी ऑफ लुझिंग इलेक्ट्रॉन. लेफ्ट साईडला जर तुम्ही रिॲक्शन बघितली तर झिंक इज हॅव्हिंग टेंडन्सी टू गो इन टू द सोल्युशन ॲज आयर्न टू गिव्ह 2 इलेक्ट्रॉन. सो जे लेफ्ट साईडचा जो इलेक्ट्रोड आहे त्याच्यावर ऑक्सिडेशन दॅट इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन विल टेक्स प्लेस. मग काय होतं, दी झिंक रॉड विल गो इन टू द सोल्युशन ॲज झिंक प्लस 2 आयन्स अँड इट विल लूज इलेक्ट्रॉन. These 2 electrons are carried by this external wire via voltmeter towards copper electrode. म्हणजे कसं होणार इकडनं तुम्हाला मला वाटतंय ह्यानीच दिसेल. This zinc will go into the solution as zinc plus 2 ions. ते चित्र आता मी हे करता येतंय का बघते. Yes, it will go into the solution as zinc 2 plus ions. इथे दाखवलं ना खाली तसं. And it will leave 2 electrons at the electrode. Zinc plus 2 ion will go into the solution and it will leave electrons or the 2 electrons at the electrode. These 2 electrons are carried from the zinc electrode via voltmeter towards this copper electrode. So इकडे copper electrode वर इलेक्ट्रॉन येतील. राईट. नाव कॉपरची काय टेंडन्सी आहे, कॉपर plus 2 ions will go towards this electrode, will gain these 2 electrons and will get deposited as copper metal. ही रिएक्शन आहे बघा, रिडक्शन रिएक्शन. Copper 2 plus ions aqueous plus 2 electron gives copper solid. Because copper has more tendency to gain electron, get reduced and deposited as metal on the electrode. So these 2 electrons are accepted by copper ions which are present in the solution and they will gain these 2 electrons to form copper metal which will get deposited at the cathode or this electrode. हे एवढं तुमच्या लक्षात येत आहे. परत एकदा सांगते की रिॲक्शन कशी होते. हा ह्याला म्हणतात डॅनियल सेल, जो आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे विच इज इलेक्ट्रोकेमिकल सेल. आता इथे नाव लिहिते. इट इज अ टाइप ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. तो कसा आपण प्रिपेअर करतो, हा एक कंटेनर आहे कुठलाही, म्हणजे बीकर म्हणू शकतो आपण. बीकरमध्ये झिंक 2 प्लस आयन असलेलं सोल्युशन इन विच झिंक प्लेट और रॉड, मेटल रॉड इज डीप. राईट साईडला सोल्युशन आहे ते कॉपर 2 प्लस आयन असलेलं सोल्युशन इन विच कॉपर रॉड इज डीप. इंटरनली दिस 2 हाफ सेल्स किंवा इलेक्ट्रोड्स आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज म्हणजे काय, एक अशी एक ग्लास ट्यूब असते यू शेप, जी आपल्याला इन्व्हर्ट करून ठेवायची असते. त्याच्यामध्ये अगार जेलमध्ये कुठलं तरी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट लाईक पोटॅशियम क्लोराईड किंवा अमोनियम नायट्रेट हे फिक्स केलेलं असतं किंवा अगार जेलमध्ये सेट केलेलं असतं. म्हणजे ते बाहेर नाही येऊ शकणार, सोल्युशन बाहेरमध्ये मिक्स होणार नाही. हे आयन फ्लो मेंटेन करण्यासाठी. आता आयन फ्लो मेंटेन करण्यासाठी म्हणजे काय बघा, इकडचे कॉपर प्लस 2 आयन्स इकडे गेले की इकडे कॅटायन कमी पडतील ना. सो इकडचे कॅटायन इकडे जातील, बरोबर आहे, आणि इकडे कॅटायन भरपूर इन्क्रीज होतील. सो हे आयन्सचा फ्लो मेंटेन करण्यासाठी म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी हे इकडे जे सॉल्ट ब्रिजमध्ये सोल्युशन असतं त्याचं फंक्शन आहे. हे सगळं पुढच्या वर्षी डिटेलमध्ये आपल्याला आहे. सध्या लक्षात ठेवा फक्त की या दोन सेल्सना इंटरनली कनेक्ट करण्यासाठी सॉल्ट ब्रिज यूज करतात. एक्सटर्नली हाऊ दीज 2 हाफ सेल्स आर कनेक्टेड, दे आर कनेक्टेड विथ वायर, इलेक्ट्रिकल कंडक्ट करणारी कुठलीही वायर आणि व्होल्टमीटर टू डिटेक्ट द इलेक्ट्रॉन फ्लो. Now what happens, zinc has tendency to go into the solution as zinc plus 2 ions. So zinc plus 2 ions solution मध्ये जातील and 2 electrons produced in this reaction, they are left at the electrode. They will be carried through this wire from voltmeter via voltmeter and they will pass towards the electrode on the right hand side. मग इकडे 2 इलेक्ट्रॉन आल्यावर कॉपर प्लस 2 आयन्स काय करतील, they have tendency to gain electron. So copper plus 2 ions will go towards the electrode, म्हणजे कॉपर मेटल हे जे आहे डीप केलेलं, they will gain the 2 electrons which are given by this zinc and they will get deposited as copper solid. मग या कॉपर सॉलिड इलेक्ट्रोडचा जो हे आहे साईज आहे दॅट विल इन्क्रीज आणि या झिंक रॉडची साईज विल डिक्रीज, कारण का हा सोल्युशन जातोय ना आणि कॉपर प्लस 2 आयन इकडे
डिपॉझिट होत आहेत. मग इकडचा जो ब्ल्यू कलर आहे ना, तो ब्ल्यू कलर पण फेड होणार, बिकॉज दिस ब्ल्यू कलर ऑफ सोल्युशन इज ड्यू टू कॉपर प्लस 2 आयन्स. सगळे कॉपर प्लस 2 आयन्स इकडे संपले की इकडचा ब्ल्यू कलर फेड होत जाणार आणि इकडे हा झिंक रॉड डिझॉल्व्ह होत जाणार इकडे, बिकॉज इट विल गेट डिझॉल्व्ह इन टू द सोल्युशन. आता हा जो लेफ्ट इलेक्ट्रोड आहे, that at this electrode oxidation takes place, therefore this is called as anode, and the potential arise at this electrode is called as oxidation potential. राईट साइड जो इलेक्ट्रोड आहे त्याच्यावर रिडक्शन टेक्स प्लेस, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो आपल्याला माहिती आहे रिडक्शन टेक्स प्लेस म्हणजे दिस इज कॅथोड, and the potential arise here is called as reduction potential. आय थिंक हा पार्ट तुम्हाला कळला असेल. आणि मग ह्या ज्या 2 केमिकल स्पेसिस आहेत विच आर रिलेटेड, दे आर कॉल्ड ॲज रिडॉक्स कपल. ते रिडॉक्स कपल वगैरे आपण पुढे नंतर बघूया. सो आय थिंक इथपर्यंत कळलं आहे तुम्हाला डॅनियल सेल म्हणजे काय ते कळलं आहे, रिडक्शन कसं आहे, ऑक्सिडेशन कसं होतं, कशी टेंडन्सी आहे ऑक्सिडेशन ची आहे टेंडन्सी का रिडक्शनची टेंडन्सी आहे. मग तुम्ही आता म्हणाल की आत्ता तुम्ही हे सांगताय की डॅनियल सेलमध्ये झिंकमध्ये ऑक्सिडेशन होतं, कॉपरच्या इलेक्ट्रोडमध्ये रिडक्शन होतं, पण हे कळणार कसं की वेदर झिंक विल गेट ऑक्सिडाइज और झिंक प्लस 2 आयन्स विल गेट रिड्यूस, और कॉपर प्लस 2 आयन्स विल गेट रिड्यूस, और कॉपर विल गेट ऑक्सिडाइज. हे कसं कळणार? तर त्याच्यासाठी स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यूज आर यूज, दॅट इज ई नॉट व्हॅल्यूज. आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय? दॅट इज गिवन बाय ई नॉट. मग अशी तुम्हाला म्हटलं ना, परत ते सांगते एकदा. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल दॅट इज गिवन बाय ई नॉट. आता ई म्हणजे आपण फक्त इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हटलं होतं. ई नॉट, नॉट जिथे जिथे असेल ना ती स्टँडर्ड कंडिशन असते. सो व्हॉट इज स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल? पोटेन्शियल at 298 Kelvin and 1 molar concentration of ions which are involved. मग आता इथे समजा ह्या कॉपर 2 प्लस आयन्स आणि झिंक प्लस 2 आयन्सचं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असेल आणि टेम्परेचर 298 केल्विन असेल, तर आपण त्याला स्टँडर्ड पोटेन्शियल यूज करू शकतो. सो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज ई नॉट आणि दॅट इज SRP. SRP म्हणजे काय? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल गिवन बाय ई नॉट. त्याचं ते पण व्होल्टमध्येच आपण मोजतो. that is potential at 298 Kelvin and 1 molar concentration of ions. या व्हॅल्यूज वरनं, या स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यूज वरून आपण ठरवू शकतो whether that electrode will have tendency to go into the solution, that is get oxidized, or ions will have tendency to gain electron and to form metal, that is reduction. मग आता हे ठरवणार कोण की ह्याची व्हॅल्यू किती, दुसऱ्याची व्हॅल्यू किती, एका इलेक्ट्रोडची व्हॅल्यू किती, दुसऱ्या इलेक्ट्रोडची व्हॅल्यू किती. त्याच्यासाठी स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड पुढच्या वर्षी आपल्याला लर्न करायचा आहे. हा आता सध्या फक्त नाव लक्षात ठेवा. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड or SHE is taken as a standard electrode and whose potential is arbitrarily considered as 0.00 volt. एक त्याची स्टँडर्ड पोटेन्शियल सेट केली आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडची. आता स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणजे काय असतं? तिथे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन असतं 1 मोलर H2 गॅस ॲट 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. हे पुढल्या वर्षी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहे. यंदा फक्त लक्षात ठेवा की हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आणि ॲट 298 केल्विन ऑफकोर्स. सो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड त्याची पोटेन्शियल आर्बिट्ररीली सेट केली आहे 0.00 व्होल्ट आणि मग कम्पेअर केलाय स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडशी बाकीच्या सगळ्या इलेक्ट्रोड्सना कम्पेअर केलंय की 0.00 स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड
ला जर कम्पेअर करून त्याची मोर टेंडन्सी असेल, रिड्यूस व्हायची मोर टेंडन्सी असेल तर त्याची पोटेन्शियल किती, त्याची मोर टेंडन्सी ऑफ ऑक्सिडेशन असेल तर त्याची पोटेन्शियल किती, आणि मग त्याच्यावरनं सगळ्या इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियल ह्या सेट केले. अँड दॅट इज नोन ॲज स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल सिरीज किंवा इलेक्ट्रोकेमिकल सेल सिरीज. तर ती इलेक्ट्रोकेमिकल सेल सिरीज आपल्याला पुस्तकात दिली, तर ती पुस्तकात आता आपण बघूया. ही बघा, एक इलेक्ट्रोकेमिकल सिरीज किंवा काही सेल्सच्या इलेक्ट्रोड पोटेन्शियल्सची एक सिरीज दिली आहे इथे. त्याच्यामध्ये काय काय दिलं आहे तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इज कन्सिडर्ड ॲज स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, आणि रिडक्शनची जी रिॲक्शन आहे ती रिडक्शनची रिॲक्शन इज कन्सिडर्ड ॲज ए स्टँडर्ड रिॲक्शन. आता इथे बघा एक रिॲक्शन लिहिली आहे, ऑक्सिडाइज फॉर्म प्लस एन इलेक्ट्रॉन गिव्स रिड्यूस फॉर्म. आता असं का लिहिलं आहे तुम्हाला एक सिंपल रिॲक्शन सांगते मगाचीच, म्हणजे कळेल. एक रिॲक्शन आपण इथे लिहूया, M solid gives M2 plus aqueous, sorry 2 plus नको, N plus घेऊया. Mn plus aqueous plus N इलेक्ट्रॉन. ही कुठली रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशनची रिॲक्शन, करेक्ट आहे. Mn plus aqueous plus N इलेक्ट्रॉन gives M सॉलिड. ही कुठली रिॲक्शन आहे, रिडक्शनची रिॲक्शन, बरोबर. म्हणजेच M मेटल विल गेट ऑक्सिडाइज टू फॉर्म इट्स कटायन्स. मग हा जो Mn प्लस ॲक्वस हा जो फॉर्म आहे, व्हॉट इज दॅट फॉर्म, दॅट इज ऑक्सिडाइज फॉर्म, because we got this form after oxidation of MS. आणि मग हा MS हा फॉर्म कुठला झाला, दिस इज रिड्यूस फॉर्म. वाय, बिकॉज गेट दिस फॉर्म आफ्टर रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन नंतर आपल्याला Mn प्लस मिळाला ना, therefore दिस इज ऑक्सिडाइज फॉर्म ऑफ द मेटल. अँड M सॉलिड हा फॉर्म आपल्याला कुठे मिळाला, तर आफ्टर रिडक्शन रिॲक्शन, therefore दिस इज रिड्यूस फॉर्म. हे येत आहे लक्षात. आता हीच इथे रिॲक्शन लिहिलेली, रिडक्शनची रिॲक्शन लिहिली बघा. Mn प्लस म्हणजे काय, ऑक्सिडाइज फॉर्म प्लस N इलेक्ट्रॉन गिव्स रिड्यूस फॉर्म. आता प्रत्येक वेळेला तुम्हाला इथे मेटलच मिळेल असं नाही, कधी कधी मोर व्हॅलन्सीपासून लेसर व्हॅलन्सीपर्यंत गेलो आपण, किंवा हायर कॅटायन चार्जपासून लोअर कॅटायन चार्जकडे गेलो, दॅट इज ऑल्सो रिडक्शन रिॲक्शन. सांगेन मी तुम्हाला अशा कुठल्या रिॲक्शन आहेत ते. तर तिथे पण आपल्याला पहिल्यांदा ऑक्सिडाइज फॉर्म, N इलेक्ट्रॉन्स आणि रिड्यूस फॉर्म असं मिळणार आहे. तर हे सगळे आपण इलेक्ट्रोड बघू आणि मग त्याच्या इलेक्ट्रोड पोटेन्शियल बघूया. असे जे इलेक्ट्रोड असतात, ऑक्सिडाइज फॉर्म प्लस N इलेक्ट्रॉन गिव्स रिड्यूस फॉर्म, त्याला म्हणतात रिडॉक्स कपल. रिडॉक्स कपल म्हणजे काय, ऑक्सिडाइज आणि रिड्यूस फॉर्मचं कॉम्बिनेशन, दॅट इज कॉल्ड ॲज रिडॉक्स कपल. आता हे वेगवेगळ्या इकडे इलेक्ट्रोड दिलेत, त्याच्या व्हॅल्यूज दिलेत, आणि इथे बघा एकदम सेंटरला हायड्रोजन दिलंय, वेगळा कलर घेते म्हणजे हायलाइट होईल. बघा हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड दिलाय सेंटरला, त्याची पण रिडक्शन रिॲक्शनच दिली. 2H प्लस आयन्स प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स हायड्रोजन गॅस. मग अशी तुम्हाला स्टँडर्ड इलेक्ट्रोड, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड सांगितलं होतं ना, SHE. SHE कसा होता, तर H प्लस आयन इन प्रेझेन्स ऑफ H2 गॅस, म्हणजेच 2H प्लस आयन्स गेन 2 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म H2 गॅस, असा तो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड होता. तीच रिॲक्शन इथे लिहिलेली आहे. हा झाला SHE, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. हा एक स्टँडर्ड म्हणून कन्सिडर केला आहे. त्याची पोटेन्शियल बघा, त्याची पोटेन्शियल 0.00 वोल्ट कन्सिडर केलेली आहे. E0 व्हॅल्यूज येते सगळ्या. त्या सगळ्या E0 व्हॅल्यू म्हणजे काय, तर SCP व्हॅल्यू आहेत, म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे कुठल्या, तर SRP व्हॅल्यू. वाय SRP व्हॅल्यू, बिकॉज स्टँडर्ड रिॲक्शन इज टेकन ॲट
रिडक्शन रिॲक्शन. हे इतकं कळतंय तुम्हाला? आता वेगवेगळे इलेक्ट्रोड बघू आणि त्याला आपण हायड्रोजन बरोबर कंपेअर करूया. हा एक हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे. हायड्रोजनच्या खाली जे सगळे इलेक्ट्रोड आहेत, all the electrodes which are present below hydrogen, they have negative values of standard electrode potential or negative values of standard reduction potential. आता negative values ह्याचा अर्थ काय? They have less tendency, with the color, they have less tendency of what? Less tendency to get reduced. Why less tendency to get reduced? रिड्यूस आपण कशावर ठरवलं? तर रिॲक्शन आपण स्टँडर्ड रिडक्शनची घेतली ना. So if the potential is negative, then all these electrodes which are present below hydrogen, they have less tendency to get reduced. म्हणजे स्वतः रिड्यूस होत नाहीत, त्यांची रिडक्शनची टेंडन्सी कमी आहे. मग स्वतः काय होतात? ऑक्सिडाइज होतात. मग स्वतः ऑक्सिडाइज होतात म्हणजे ते कुठल्या प्रकारचे रिएजंट आहेत? येईल कोणाला सांगताना? the one which get oxidized. Yes, आपण ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट बघितलेत ना. ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो? स्वतः रिड्यूस होतो, बरोबर. आणि रिड्युसिंग एजंट काय होतो? स्वतः ऑक्सिडाइज होतो. सो दीज इलेक्ट्रोड्स, दे डोंट हॅव टेंडन्सी, दे हॅव लेस टेंडन्सी टू गेट रिड्यूस. म्हणजेच काय? मोर टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज. more tendency to get oxidized means they will get oxidized. Therefore, they can use as a strong reducing agents. येत आहे लक्षामध्ये? They can be used as a strong reducing agent because they have less tendency to get reduced. म्हणजेच they have more tendency to get oxidized. That more tendency to get oxidized म्हणजे काय? They are having tendency to lose electron. They are having tendency to lose electron म्हणजे ते इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतील. इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतील म्हणजेच काय? रिडक्शनला हेल्प करतील. So they can be act as a strong reducing agent. Now what about the electrodes which are present above hydrogen? अबव हायड्रोजनची जी रिडक्शन पोटेन्शियल आहे, दॅट रिडक्शन पोटेन्शियल इज पॉझिटिव्ह. काही लिहिलेलं नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे. सो दे हॅव स्ट्रॉंग टेंडन्सी टू गेट रिड्यूस. स्वतः ते रिड्यूस होतात, राईट. म्हणजेच काय? लेस टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज. लेस टेंडन्सी टू गेट ऑक्साइड, स्वतः रिड्यूस म्हणजे काय? दे ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन, राईट. दे ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन म्हणजेच दे गेट रिड्यूस. दॅट मीन्स दे हेल्प इन द oxidation. So these electrodes which are present above hydrogen in this electrochemical series are strong oxidizing agents. येत आहे का तुमच्या लक्षामध्ये? परत येते सांगते तुम्हाला म्हणजे कळेल. आता ह्याच्यासाठी आपल्याला व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट, व्हॉट इज रिड्युसिंग एजंट, ह्याचा कन्सेप्ट क्लिअर असेल, व्हॉट इज ऑक्सिडेशन रिडक्शन ह्याचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर हे तुम्हाला सगळं नीट कळेल. परत एकदा बघा की इलेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणजे कसली सिरीज आहे? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल वरती बेस्ड ही सिरीज आहे, ज्यामध्ये हायड्रोजन इज टेकन ॲज ए स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड विथ पोटेन्शियल 0.00 व्होल्ट. रिडक्शन रिॲक्शन इज टेकन ॲज अ स्टँडर्ड रिॲक्शन. म्हणजेच if the electrodes which are having negative value of reduction potential, कारण electrode potential म्हणजे कुठली reduction potential, they are having negative value of reduction potential, that means they have less tendency or negative tendency of getting reduced. स्वतः रिड्यूस व्हायची टेंडन्सी त्यांची नाहीये, निगेटिव्ह टेंडन्सी आहे रिड्यूस व्हायची. स्वतःमध्ये ते इलेक्ट्रॉन तर ऍड करून घेणार नाहीत.
आणि इथे दिसतंय ना तुम्हाला सगळे मेटल आहेत बघा. हे मेटल्स त्यांची स्वतःची टेंडन्सी असते का इलेक्ट्रॉन ऍड करायची, त्यांची टेंडन्सी काय असते इलेक्ट्रॉन गिव्ह आउट करायची. त्यामुळे ही जी रिडक्शनची रिॲक्शन आहे त्याला ते निगेशन दाखवतात. निगेशन दाखवतात म्हणजे काय, निगेटिव्ह व्हॅल्यू दाखवतात. सो दे हॅव लेस टेंडन्सी टू गेट रिड्यूस, दॅट मीन्स दे हॅव मोर टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज. मग कुठला एजंट ऑक्सिडाइज होतो, स्वतः ऑक्सिडाइज होतो रिड्युसिंग एजंट. Therefore, they can act as a strong reducing agent. The electrons which are present above the hydrogen in the electrochemical series, they have strong tendency to get reduced. स्वतःचीच टेंडन्सी असते रिड्यूस व्हायची. Therefore, they show positive tendency for reduction. म्हणून त्यांच्या ऑक्सिडेशन पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल त्यांच्या पॉझिटिव्ह आहे. सो दे themselves get reduced. कोण रिड्यूस होतं स्वतः, oxidizing agent. Oxidizing agent gains electron, themselves get reduced and help in the oxidation because they have more tendency to get reduced, and therefore they can act as strong oxidizing agent. So all the elements which are present above hydrogen electrode in the electrochemical series are used as a strong oxidizing agent. The one which is present below hydrogen in the electrochemical series can be used as strong रिड्युसिंग एजंट्स. आता इथे जर आपण बघितलं तर हा फ्लोरीन त्याचे हायएस्ट रिडक्शन पोटेन्शियल आहे, म्हणजे त्याची हायएस्ट टेंडन्सी आहे स्वतः रिड्यूस व्हायची, कारण +2.87 वोल्ट व्हॅल्यू आहे त्याची. सो फ्लोरीन इज द बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट अमंग ऑल दीज. आणि इकडे बघितलं तर लिथियम त्याची लीस्ट टेंडन्सी आहे टू गेट रिड्यूस, कारण एकदम सर्वात जास्त निगेशन दाखवतोय तो. निगेशन म्हणजे काय, अपोजिशन, रेजिस्टन्स दाखवतोय तो कशाला, रिडक्शनसाठी. सो त्याची सर्वात स्ट्रॉंग टेंडन्सी आहे टू गेट ऑक्सिडाइज. मग ज्याची सर्वात स्ट्रॉंग टेंडन्सी आहे टू गेट ऑक्सिडाइज, so that can act as a strong reducing agent. So in this series particular, lithium is the strongest reducing agent and fluorine is the strongest oxidizing agent. हे येत आहे का तुमच्या लक्षामध्ये? सो हे सगळं आपल्याला आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. मग ही जी अल्कली मेटल्स आहेत, पोटॅशियम, लिथियम किंवा अल्कलाइन सोडियम किंवा अल्कलाइन अर्थ मेटल्स कॅल्शियम, मॅग्नेशियम, they are strong reducing agent because they have tendency to lose electron. एक 2 इलेक्ट्रॉन येतात म्हणजे व्हॅलन्स शेल मध्ये. So they have tendency to lose electron. They have tendency to themselves get oxidized. Therefore, they can act as strong reducing agent. While fluorine, chlorine, they have strong tendency to gain electron and therefore they can act as strong oxidizing agent. So हे सगळे इकडचे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. आता तुम्ही म्हणाल की सगळीकडे काय अशीच रिॲक्शन नाहीये की मेटल आयन पासून मेटल फॉर्म झाले किंवा मेटलचे मेटल आयन फॉर्म झाले. काही काही व्हॅलन्सी चेंजच्या पण आहेत रिॲक्शन. आता आपण इकडे जर तुमचा बघितल्या रिॲक्शन तर बघा इकडे व्हॅलन्सी चेंज झाले, ऑक्सिडेशन नंबर चेंज झालाय. इथे ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती होता, -1 होता, आता इथे ऑक्सिडेशन नंबर -2 झालाय. रिडक्शन रिॲक्शन आहे, म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईड, हायड्रोजन आयन्स ही रिडक्शन रिॲक्शन आहे. नंतर इकडे MnO4- म्हणजे पर मॅग्नेट आयन +7 ऑक्सिडेशन नंबर होता, तो +2 झाला, म्हणजे रिडक्शन रिॲक्शन झाली. क्लोरीनचा इथे क्लोराइड आयन झाले. द कॉपर डायक्रोमेट आयन बघा इथे +6 ऑक्सिडेशन स्टेटची +3 ऑक्सिडेशन स्टेट झाली. नंतर आयन फेरिकचं फेरस आयन मध्ये कन्व्हर्जन झालं. सो ही पण ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, सॉरी रिडक्शन रिॲक्शन आहे, फेरिक टू फेरस आयन्स म्हणजे. सो हे जे सगळे इलेक्ट्रोड आहेत हे वेगवेगळे टाईप आहेत. ते पुढल्या वर्षी पण आपल्याला एवढे टाईप वगैरे नाही आहेत, ओल्ड सिलेबसमध्ये होते. सो हे फक्त लक्षात ठेवायचं की रिडक्शनची टेंडन्सी आणि रिडक्शन रिॲक्शन इज टेकन ॲज ए स्टँडर्ड रिॲक्शन. निगेटिव्ह टेंडन्सी आहे म्हणजे ऑक्सिडेशनची टेंडन्सी आहे आणि इकडे पॉझिटिव्ह टेंडन्सी आहे म्हणजे रिडक्शनची टेंडन्सी आहे. त्याच्यावरनं आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कुठला, रिड्युसिंग एजंट कुठला हे ओळखू शकतो. आणि मग पुढल्या वर्षी याचे आपल्याला ॲप्लिकेशन्स वगैरे आहेत ह्या सिरीजचे. तर आय थिंक आपण सगळं हे कव्हर केलेलं आहे. घरी जाऊन एकदा वाचायचं. वर्ड टू वर्ड रीडिंग सर्वात इम्पॉर्टंट आहे. येत्या लक्षात तुमच्या वर्ड टू वर्ड रीडिंग इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला जर CET स्पेशली द्यायची असेल
किंवा समजून घ्यायचं असेल, कारण आता हे बोर्डाच्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला त्या बोर्डाच्या पुस्तकातलेच क्वेश्चन आन्सर किंवा त्याच्यातलेच MCQ त्याच्यातलेच क्वेश्चन आन्सर विचारतील असं नाही. 1 मार्क क्वेश्चनमध्ये काही विचारू शकतात. बेसिक जर आपल्या गोष्टी क्लिअर असतील तर यू कॅन थिंक अँड यू कॅन राईट द आन्सर. कारण ह्या नवीन सिलेबसमध्ये किंवा नवीन जे पेपरचं सेट आहे किंवा पेपरची स्टाईल आहे नवीन, त्याच्याप्रमाणे फक्त टीचर्सनी शिकवायचं आणि मुलांनी ऐकायचं इतकंच नाही आहे. तर टीचर्सनी शिकवायचं, मुलांनी समजून घ्यायचं, त्याच्यावर स्वतःचा अभ्यास करायचा. सेल्फ स्टडी सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण पुढे आपल्याला सेल्फ स्टडीज करायचे. त्याची सवय आपण लावून घेऊया 11th-12th ला. आता इथे एक प्रॉब्लेम सोडून दिलाय, तो प्रॉब्लेम बघू आणि आपण थांबूया. By using standard electrode potential tables, justify the reaction between following spontaneous म्हणजे स्पॉन्टॅनियस आहे की नाहीये ते आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. Fe3 प्लस आयोडाईड, Ag प्लस आणि कॉपर या स्पॉन्टॅनियस आहेत की नाही रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदासाठी आपल्याला काय करायचं तर रिडक्शन रिॲक्शन लिहायच्या. आता Fe3 प्लस ची रिडक्शन रिॲक्शन काय आहे? Fe3 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन 2 Fe3 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स 2 Fe2 प्लस. आता इथे 2 का लिहिलंय? कारण Fe3 प्लस आणि आयोडाईड हे जे आहे ना त्याला आपण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलंय. मग एका आयोडाईडला आपल्याला I2 होण्यासाठी, कारण I2 हा डायटॉमिक आहे ना, सो I2 होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लागतात. म्हणजे 2 आयन गिव्स I2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. हे आपल्याला लागतं, तिथे 2 इलेक्ट्रॉन लागतात, म्हणून इथे 2 Fe घेतलाय. 2 Fe3 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स 2 Fe2 प्लस. आता ही रिॲक्शन कुठली? रिडक्शन रिॲक्शन आहे, राईट. 2 Fe3 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स 2 Fe2 प्लस. याची स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किती आहे तर 0.77 व्होल्ट. ही कुठनं आली तर मगाशी आपण हे बघितलं ना टेबल, त्या टेबल मधून आली बघा ही रिॲक्शन Fe3 प्लस. हा, आता इथे अजून एक गोष्ट, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इकडे 10 का इलेक्ट्रॉन लावेना, इकडची व्हॅल्यू चेंज होणार नाही. हा, सो इकडे 2 3 किती इलेक्ट्रॉन लावले तरी ही व्हॅल्यू ट्वाइस थ्राइस करायची नाही. सो इकडे 2 Fe3 प्लस लावले म्हणून इकडे ट्वाइस करायची नाही व्हॅल्यू, दॅट व्हॅल्यू विल रिमेन सेम. हे फक्त इलेक्ट्रॉनच्या ऍडजस्टमेंटसाठी आहे. सो 2 Fe3 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स 2 Fe2 प्लस. व्हॅल्यू आहे 0.77 व्होल्ट. आणि आयोडाईडची काय टेंडन्सी आहे? आयोडाईड गेट्स ऑक्सिडाइज, सो आयोडीन टू 2 इलेक्ट्रॉन्स. आणि ही जी आहे टेंडन्सी, तर ती टेंडन्सी आयोडीनची काय आहे? -0.54. आता तुम्ही म्हणाले इकडे -0.54 कसं लिहिलं? इथे तर 0.54 लिहिलं, पण इथे रिॲक्शन कुठली आहे? रिॲक्शन उलटी दिली आहे ना रिॲक्शन. सो रिॲक्शन रिव्हर्स झाली की त्याचे पोटेन्शियल पण रिव्हर्स होणार. इथे रिॲक्शन कुठली आहे? वरती रिॲक्शन कुठली आहे तर आयोडाईड आयन गेन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म आयोडीन, सॉरी आयोडीन गेन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म आयोडाईड आयन्स, अशी रिॲक्शन आहे ना, रिडक्शन रिॲक्शन आहे. त्याची पोटेन्शियल 0.54 होती. आता खाली रिॲक्शन कुठली लिहिली आहे? रिव्हर्स रिॲक्शन लिहिली का? 2 आयोडाईड आयन्स गिव्स I2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. बघा रिॲक्शन रिव्हर्स केले की नाही? 2 आयोडाईड आयन्स गिव्स I2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. मग रिॲक्शन रिव्हर्स केल्यावर त्याची पोटेन्शियल पण रिव्हर्स होते. रिव्हर्स होते म्हणजे साइन रिव्हर्स होतं. सो हिअर इट इज रिटर्न ॲज 0.54. या दोघांना ऍड केलं इलेक्ट्रोड पोटेन्शियलला की यू विल गेट 0.25, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. ह्याला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणतात. हे सगळं पुढल्या वर्षी आहे आपल्याला. सो स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इफ इट इज पॉझिटिव्ह देन द रिॲक्शन इज स्पॉन्टॅनियस. इथे जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली असती तर ती रिॲक्शन स्पॉन्टॅनियस झाली नसती. सो ही रिॲक्शन स्पॉन्टॅनियस आहे. सेकंड एक्झाम्पल काय? Ag प्लस ॲक्वस आणि कॉपर सॉलिड. आता तुम्ही म्हणाल की मग आपण कसं ठरवलं की कोणाला रिड्यूस करायचं कोणाला ऑक्सिडाइज करायचं? तर दिलाय ना इथे Ag प्लस, सो Ag प्लस दिलाय म्हणजे तो रिड्यूसच होणार. सो Ag प्लस विल, आता इथे 2 Ag प्लस का घेतलं? कारण कॉपर घेतलाय. आपल्याला माहिती आहे कॉपर विल गिव्ह कॉपर 2 प्लस आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. म्हणजे कॉपरची ऑक्सिडायझिंग टेंडन्सी आहे, म्हणून बघा इकडे मायनस झाले पोटेन्शियल. वाय मायनस? बिकॉज कॉपर 2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन ही पोटेन्शियल 0.34 आहे प्लस. इकडे कुठे गेली कॉपर? कॉपर दिलाच नाही वाटतं इथे, मला पुस्तकात दिला नाहीये, पण कॉपरची पोटेन्शियल 0.34 आहे, एवढं लक्षात ठेवा. कॉपर 2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स कॉपर
त्याची स्टँडर्ड पोटेन्शियल आहे 0.34 व्होल्ट प्लस 0.34 व्होल्ट. मग तीच आपण इथे रिॲक्शन रिव्हर्स केली, ऑक्सिडेशनची रिॲक्शन लिहिली, तर त्याची पोटेन्शियल पण रिव्हर्स होणार. रिॲक्शन रिव्हर्स झाली की पोटेन्शियलचं साईन चेंज होणार नाही, मी लक्षात ठेवा. इथे मी तुम्हाला लिहून देते. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज इक्वल टू मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, और स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल और स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इज मायनस ऑफ एसओपी. साइन चेंज होता, लक्षात ठेवा. जर ऑक्सिडेशन रिॲक्शन असेल तर एसओपी जी आपली जी एसीपी आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, त्याचा साइन रिव्हर्स करायला पाहिजे. इथे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे ना, कॉपर गिव्स कॉपर 2 + 2 इलेक्ट्रॉन. सो त्याची जी पोटेन्शियल असेल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल प्लस 0.34 व्होल्ट आहे, तिला आपण निगेटिव्ह केली. आता इथे काय, याचं कारण काय, एसीपी म्हणजे एसआरपी इज इक्वल टू प्लस 0.34 व्होल्ट. मग ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे म्हणून आपण तिला निगेटिव्ह केली, रिव्हर्स केला. तुम्ही म्हणलं इथे का ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहिली, कारण कॉपर सॉलिड दिलाय ना, कॉपर सॉलिड हा कॉपर 2+ होणार, +2 इलेक्ट्रॉन, राईट. आणि Ag+ दिलाय, दॅट विल गेट रिड्यूस. मग इथे 2 इलेक्ट्रॉन लूज केलेत म्हणून इथे 2 इलेक्ट्रॉन गेन करून रिॲक्शन लिहिली. आणि मग ती जी रिडक्शन रिॲक्शन आहे म्हणून स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जी काय तेवढीच लिहिली. आता ह्यांना जर आपण ऍड केलं तर यू विल गेट आन्सर प्लस 0.46 व्होल्ट, म्हणजे रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस. आता वरती जर आपण बघितलं तर वरती काय होतं, Fe3+ होतं आणि आयोडाईड. मग तुम्ही म्हणाल Fe3+ होतं, मग Fe3+ काय होतं, काय टेंडन्सी Fe2+ मध्ये जाण्याची, आणि Fe2+ असतं तर त्याची टेंडन्सी आहे Fe सॉलिड मध्ये जाण्याची. सो Fe+ म्हणून इकडे आपण रिडक्शन केलं, आणि आयोडाईड आयन आहे त्याचं अजून रिडक्शन होऊ शकत नाही. मग आयोडाईड आयन काय होणार, तर ऑक्सिडाईज होणार. म्हणून इकडे त्याची -0.54 व्होल्ट लिहिली. कारण का, त्याची एसीपी किती आहे, एसीपी म्हणजेच काय, एसआरपी इज इक्वल टू प्लस 0.54 व्होल्ट. म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल दिली असेल आपल्याला, तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल करताना ऑक्सिडेशन रिॲक्शनची जी पोटेन्शियल असते तिची व्हॅल्यू रिव्हर्स होते. आणि मग त्यांच्या जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहेत त्या जर आपण ऍड केल्या आणि त्याची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली, सम जर पॉझिटिव्ह आली, then the reaction is spontaneous reaction. So this is all about redox reaction. Next time आपण chemical bonding start करूया.